किसान किंग DK12 ड्राय रन डिजिटल ऑटो स्विच वायरिंग आणि सेटिंग प्रक्रिया. पॅनेलची वायरिंग माहिती मार्गदर्शन. 1. वायरिंग प्रक्रिया. फेज वायरिंग कनेक्शन. रेड, लाल, येलो, पिवळी आणि ब्लू निळी वायर फेजला जोडाव्यात. लाल रंगाची लिंक काढून घ्यावी. 2. ऑटो बटनाची वायरिंग. ऑटोच्या 2 वायरिंगमध्ये N आणि V यापैकी एक काळी वायर 95 ला जोडावी. एक वायर चालू बटनाजवळ 93 ला जोडावी. काळी आणि पांढरी वायर एकत्र करून 93 ला जोडावी. बंद बटनाजवळ उरलेली एक पांढरी वायर 94 ला जोडावी. 3. मोटरच्या वायरिंग कनेक्शन. मोटरच्या एका बाजूला वायरी व्यवस्थित जोडाव्यात. कोणत्याही एका वायरमध्ये सिटी कॉइल टाकावी. SPP म्हणजे फेज चेक किंवा फेज सेटिंग आहे. याचा अर्थ 3 फेज RYB योग्यरित्या जोडलेले नाहीत किंवा फेज सिक्वेन्स चुकीचा आहे. SPP दिसल्यावर तुमच्या वायरिंगची तपासणी करा. निळी आणि लाल वायर आपसात बदलून RYB सिक्वेन्स योग्य करा. फेज सिक्वेन्स योग्य केल्यावर सप्लाय पुन्हा ऑन करा. ऑटो स्विचचे बटन ऑटो मोडमध्ये टाका. 40 सेकंदाचा टायमर चालू होईल. त्यानंतर मोटर ऑन होईल. 5. ओव्हरलोड सेटिंग. OLD. ओव्हरलोड म्हणजे मोटरवर जास्त लोड गेल्यास ती बंद करण्याची सोय. सेट बटन 5 सेकंद दाबून ठेवा. ग्रीन बटन वापरून OLD पर्याय निवडा. उदाहरणार्थ, जर मोटर 10 एम्प्सची असेल तर ओव्हरलोड व्हॅल्यू साधारणतः 13 ते 14 एम्प्स ठेवावी. हे प्रमाण मोटरच्या क्षमतेनुसार ठरवा. सेट बटन दाबून सेव्ह करा. 6. ड्राय रन सेटिंग. DRN. ड्राय रन म्हणजे पाणी नसल्यानं मोटर कोरडी चालू नये यासाठीची सेटिंग. सेट बटन 5 सेकंद दाबून ठेवा. स्क्रीनवर DRN हा पर्याय दिसेल. ग्रीन बटन वापरून DRN निवडा. उदाहरणार्थ, जर तुमची मोटर 10 एम्प्सची असेल तर DRN ची व्हॅल्यू सुमारे 7 ठेवावी. ही व्हॅल्यू तुम्ही कमी जास्त करू शकता. योग्य व्हॅल्यू निवडल्यानंतर सेट बटन एकदा दाबून सेटिंग सेव्ह करा. 7. ड्राय रन रिसेट टाइम. DAT. म्हणजे ही सेटिंग पाणी संपल्यानंतर मोटर बंद होते. मोटर बंद झाल्यावरती पुन्हा किती वेळाने आपल्याला सुरू करावी हे आपण ठरवू शकतो. सेट बटन पुन्हा 5 सेकंद दाबा आणि ग्रीन बटन वापरून DAT सेटिंगमध्ये जा. येथे तुम्ही वेळ 0 मिनिटांपासून 700 मिनिटांपर्यंत सेट करू शकता. योग्य वेळ सेट करून सेट बटन दाबा आणि सेव्ह करा. 8. ऑन ऑफ टायमर सेटिंग. OFT. OFT म्हणजे ऑफ टायमर. मोटर किती वेळाने बंद होईल. ग्रीन बटनाने टाइम निवडा. उदाहरणार्थ 1 मिनिट, 2 मिनिट्स आणि सेट बटन दाबून सेव्ह करा. ONT म्हणजे ऑन टायमर. मोटर किती वेळ चालेल. ग्रीन बटनाने टाइम निवडा. उदाहरणार्थ 1 मिनिट, 2 मिनिट्स आणि सेट बटन दाबून सेव्ह करा. 9. व्होल्टेज सेटिंग. HIV LOV. HIV म्हणजे हाय व्होल्टेज लिमिट. उदाहरणार्थ 460 V. LOV म्हणजे लो व्होल्टेज लिमिट. उदाहरणार्थ 240 V. या सेटिंग सुद्धा ग्रीन बटनाने निवडा आणि SET ने सेव्ह करा. 10. सेटिंग मधून बाहेर पडणे. 1. ऑटोचे बटन ऑटोमध्ये टाकल्यास सर्व सेटिंग सेव्ह होतात. किंवा 2. सर्व सेटिंग झाल्यावर SET बटन पुन्हा एकदा दाबा. त्यानंतर सेटिंग सेव्ह होतील. आता ऑटो मोड निवडून पॅनल वापरण्यास तयार आहे. 11. मोटर सुरू करणे. ग्रीन बटन ऑन केल्यावर मोटर सुरू होईल. स्क्रीनवर विविध इंडिकेशन्स दिसतील, जसे SPC, करंट सेन्सिंग, ऑल टायमर लाईट इत्यादी. 12. जर आपल्याला पॅनलमधील कोणतीही सेटिंग नको असेल तर ऑटो स्विचचे लाल आणि निळे बटन 10 सेकंद दाबून ठेवा. डिस्प्लेवर POF नाव दिसेल. यानंतर तुमचे पॅनल पूर्णपणे बायपास होईल. कोणतीही सेटिंग लागू राहणार नाही. मोटर किंवा पॅनल मॅन्युअली चालू किंवा ऑटो मोडमध्ये सुरू राहील. 13. सेटिंगमध्ये केलेले बदल काढून टाकण्याकरता सेट बटन दाबून धरून ठेवा. त्यानंतर मुख्य सप्लाय पुन्हा चालू करा. त्यानंतर सर्व लाईट चालू होऊन बंद होतील. त्यानंतर सेट बटन सोडून द्या. स्क्रीनवर RST हा मेसेज येईल आणि टायमर बंद होईल. 14. सेटिंगमधून बाहेर पडणे. 1. सर्व सेटिंग झाल्यावर SET बटन पुन्हा एकदा दाबा. त्यानंतर सेटिंग सेव्ह होतील. किंवा 2. ऑटोचे बटन ऑटोमध्ये टाकल्यास सर्व सेटिंग सेव्ह होतात.